दरम्यान भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेमध्ये जहरी टीका केली होती। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली होती। सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अब्दुल वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांविरोधात मोर्चा काढण्यात आला आणि यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली। मरणावर जे राजकारण तुझ्यासारखी नाही, तू राजाराम पाटला मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे, गरबाचा ये माणसं पाठव, डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना। सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी। तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका, बोलता आम्हालाही येतं। राजकारणात काही शाब्दिक मर्यादा, काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात, याचं भान आत्तापर्यंत आम्हीही ठेवलंय। बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी, किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी। हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही।